नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. नातेपुते शहरातील नागरिकांकडून सतत माझ्याकडे विचारणा होत आहे की पुणे-पंढरपूर रोड हा पुणे-पंढरपूर रोड जो नातेपुते शहरातून जातो तो रस्ता आणि त्या रस्त्यासंदर्भात असणाऱ्या गटर ह्या गटरीची मागणी, बंदिस्त गटरीची मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिकांनी नातेपुते नगरपंचायतकडे याबाबत विचारणा केली तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तो रस्ता आमच्याकडे नाही. काही लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांच्याकडे माहिती घेतली. त्यांच्याकडून सुद्धा काही लोकांना सांगण्यात आलं की तो रस्ता आमच्याकडे नाही. त्यानंतर काही लोकांनी राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवेकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की तो रस्ता आता आमच्याकडे नाही. या सगळ्याचं कारण ते म्हणजे नातेपुते शहरातून जाणारा जो पुणे-पंढरपूर म्हणजे पालखी मार्ग होता तो मार्ग बायपास म्हणून त्या संदर्भात ते काम करण्यात आलं. म्हणजे शिंगणापूर पाटीपासून ते खाली जिथं नातेपुते हद्द संपवून जिथं म्हणजे तर बायपासला एकदम रस्ता नातेपुते शहराच्या एकदम बाहेर नेलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. तर हा जो साधारणतः 7 किलोमीटरचा अंतर आहे, ह्या 7 किलोमीटरचा जो रोड आहे तो बायपास म्हणून करण्यात आला नॅशनल हायवेकडून. त्यामुळे आता हा जो रस्ता आहे नातेपुते शहरातील, हा रस्ता नॅशनल हायवेकडं नाही अशा पद्धतीने नॅशनल हायवेकडून सांगितलं जातं. परंतु मी थोडीशी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग झाला होता. परंतु बायपास झाल्या कारणाने नातेपुते शहरातला जो रस्ता आहे तो आता वन टाइम मेंटेनन्स नॅशनल हायवेकडून त्या संदर्भात नातेपुते शहरातील अनेक लोक असतील, त्याचबरोबर नातेपुते शहरातील रस्ता जो खराब झाला होता तो वन टाइम मेंटेनन्स करण्यासाठी आपण संदर्भानुसार राष्ट्रीय महामार्गाकडे पत्रव्यवहार केला होता. मग ते PWBनं अंग झटकल्यामुळं नॅशनल हायवेने वन टाइम मेंटेनन्स करून दिला. नातेपुते शहरातील असेल, धरमपुरीमधला तो विसावा तिथला जिथं पालखीचं मुक्काम असतो, विसावा थांबते पालखी दुपारी, त्या ठिकाणचा रस्ता असेल किंवा माळशिरसमधला अंतर्गत रस्ता असेल, हे रस्ते नॅशनल हायवेकडून ते वन टाइम मेंटेनन्समध्ये करून देण्यात आले. आता इथून पुढं तो मेंटेनन्स नॅशनल हायवेकडे नसणार आहे, हे त्याचा अर्थ थोडक्यात. मग आता त्या रस्त्याची जबाबदारी कोणी घ्यायची तर तिथले स्थानिक स्वराज्य संस्था, जसे की नातेपुतेमध्ये नातेपुते नगरपंचायतने घ्यायची का सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यायची. ह्या संदर्भात ज्यावेळेस मी पाठपुरावा केला त्यावेळेस नातेपुते नगरपंचायतकडे माहिती घेतली तर नातेपुते नगरपंचायत म्हणले की एवढा मोठा रस्ता नातेपुते नगरपंचायतला मेंटेन ठेवणं हा शक्य होणार नाही. त्यामुळं PWBने हा रस्ता त्यांच्या ह्यात घेण्यात यावा अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुद्धा थोडीशी टाळाटाळ होत होती. त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं झालं असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता प्रस्ताव पाठवला गेला आहे. म्हणजे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो नॅशनल हायवेकडे जो रस्ता होता, पहिला सुरुवातीला तो PWBकडे होता, महाड पंढरपूर रस्ता म्हणून होता, तो SH म्हणून होता, आपल्याला स्टेट हायवे राज्यमार्ग होता. तर तो राज्यमार्ग पहिला PWBकडे होता, तो हस्तांतरित कोणाकडे केला होता, PWBनं नॅशनल हायवेकडे केला होता, कारण तो पालखी महामार्ग म्हणून करण्यात येणार होता म्हणून. परंतु बायपास झाल्या कारणाने तो परत रिव्हर्स कोणाला घेतला पाहिजे होता, PWBकडे. मग तो घेतला पाहिजे होता, यासाठी PWBला तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करावा लागला आणि ते प्रस्ताव त्यांनी पाठवला शासनाकडं. आता शासनाकडून त्या रस्त्याला वर्ग झाल्यानंतर एक नंबर पडेल, म्हणजे जसं की पहिला 70 होता, आपला NH 70 होता PWBकडे असताना, मग तो त्या रस्त्याला तो काय झाला पाहिजे, नंबर पडला पाहिजे. मला त्याला नंबर तोच परत पडतो, तो त्याला जातो का नवीन नंबर पडतो, आता हा पुढचा विषय आहे. पण PWB सार्वजनिक बांधकाम विभागाने तो रस्ता प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्याकडे वर्ग करण्यासाठी. त्यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर मग त्या गटरीची जबाबदारी कोणी घ्यायची तर PWBच्या त्या संदर्भात मी फोन केला असता PWBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो रस्ता आपल्याकडे वर्ग झाला की आपण त्या गटरीचं काम करू. आता विषय असा आहे की PWBकडे किती रस्ता जाणार आहे,
तो 60 फुटाचा रस्ता आता सध्या आहे तो जाणार का जो पहिला 150 फुटाचा जो वाढीव नॅशनल हायवेकडे गेलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण त्यांच्याकडे जाणार. तर त्यातला फक्त काही 50 ते 60 फुटाचा रस्ता PWD घेणार आणि बाकीचं जे काय आहे ते नगरपंचायतला देणार. आता ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती आपण काढतोय. त्यांना त्या गोष्टीची माहिती आता शासन किती देते रस्ता PWDला, त्यांनी किती प्रस्ताव टाकलाय ह्याची माहिती मी घेतोय. आणि राहिलेला रस्ता नगरपंचायतकडे होऊ शकतो का याबाबत सुद्धा आपण चर्चा करणार. राहिलेलं जागा त्यांच्याकडे असेल ते गटर कुणी करायची, रोडच्या साईडला गटर असते. आता जर नॅशनल हायवेने रस्ता त्यांच्याकडे वर्ग झाला तर साईडचं जागा जर नॅशनल हायवेची जागा शिल्लक राहत होती ती जर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नातेपुते नगरपंचायतकडे जर राहिली वर्ग झाली तर ती गटर नातेपुते नगरपंचायतने करावं लागणार. आणि जर सगळाच पूर्ण रस्ता जर PWD गेला टोटली साईडचा सगळा मिळून तर मग ते PWD करावं लागणार आहे. पण आता सध्या नातेपुते नगरपंचायतला ह्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगितलं की आम्ही फक्त मागणी करू शकतो नॅशनल हायवेला आणि PWDला. मग मी निर्णय असा घेतला की लोकांशी माझी चर्चा झाली. लोक मला ताटे पेट्रोल पंपापासून वरच्या ते खाली इकडं आपल्या वड्यापर्यंत अनेक लोकांनी मला या संदर्भात फोन केले, प्रत्यक्षात भेटले आणि सर या विषयात तुम्ही लक्ष घालावा सांगितलं. त्यामुळं तो विषय मी आज हातात घेतलेला आहे आणि त्या संदर्भात पत्रव्यवहारही मी केलेला आहे. आणि तो पत्रव्यवहार आज पत्रव्यवहार तुम्ही केलेला आहे. पत्रव्यवहार कुणाला केलेला आहे तर नातेपुते नगरपंचायतला केलेला आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला केला, नॅशनल हायवेला केलेला आहे. मग त्यांनी तो जबाबदारी घ्यावी तात्काळ. म्हणजे आता कुणाकडे का ना तो रस्ता करण्यासाठी म्हणजे प्रस्तावित रस्ता कुणाकडेच वर्ग होऊ द्या. आता लोकांच्या सांडपाण्याची किंवा पावसाचं ड्रेनेज असतं, पावसाचं पाणी साठतं ह्याची जबाबदारी कोण घेणार हे तिघापैकी ठरवायचं. अशा पद्धतीचं पत्र आम्ही दिलेलं आहे. आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या गटरी तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला वर्ग झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी अजून 4-5 वर्ष लागतील या सगळ्या गोष्टी व्हायला. तोपर्यंत तिथं मोठी व्यापारपेठ आपण बघता. मेन रोडला अनेक घरं आहेत, गटरी नसल्यामुळं अनेक गोष्टी होतात, पाणी साठलं जातं. ह्यासाठी ही लढाई आता मी हातात घेतलेली आहे. लवकरच या पत्राच्या नुसार पुढील पाठपुरावा आपण करू. आणि ते पत्र जे मी काय आता दिलेलं आहे ते व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियावरती मी टाकेन. दोघांनाही दिलेलं आहे आणि शासनाला पण त्या पद्धतीनं मी विनंती करणार आहे. म्हणजे त्या पत्रात केलेलंच आहे, परंतु अजून एक स्पेशलाइज करून एक विनंती पत्रसुद्धा मी सेपरेट देणार आहे राज्य शासनाला की आपण तात्काळ ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं. सार्वजनिक बांधकामावर तो रस्ता तात्काळ वर्ग करण्याची प्रक्रिया लवकर करावी ह्यासाठी एक पत्र देणार आहे. त्यासाठी तो प्रस्ताव जो त्यांनी सादर केलेला आहे त्या प्रस्तावाची प्रत मी घेणार आहे आणि त्यानुसार राज्य शासनाकडे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ओके. त्यामुळे तो गटरीचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा जे पाणी साठलं जातं रस्त्यावर जर ड्रेनेज होत नाही, जे व्यवस्थित ड्रेनेज न झाल्यामुळे ते साठलं जातं, तर त्या संदर्भात लवकरच माझा पाठपुरावा सुरू होईल आणि लवकरच त्यातनं मार्ग निघेल ही त्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.